रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवत गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरू रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपेनं आपण आता निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण भजन करूया थोडं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवत गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 64, 65 आणि 66. श्लोक बघूया. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. पुन्हा एकदा. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. प्रेम आणि द्वेष. राग याचा अर्थ ह्या ठिकाणी संस्कृत मध्ये प्रेम असा आहे. प्रेम आणि द्वेष यांना मनामध्ये स्थान न देता निश्चलपणे कर्म कर्तव्य करणाऱ्यांना प्रसादाची प्राप्ती होते. त्यामुळे सर्व दुःखांचा नाश होतो आणि त्याची बुद्धी त्वरेने स्थिर होते. याची माहिती भगवंतांनी या श्लोकामध्ये अर्जुनाला दिलेली आहे. आपण मागे बघितलंय की अंतःकरण म्हणजे काय, तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ताब्यात ठेवणारा साधक प्रेम व द्वेषरहित इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. विशेषतः आपल्याला अंतःकरणाची प्रसन्नता कशी प्राप्त करून घ्यायची या संदर्भामधलं विवेचन आपण बघणार आहोत. मागील सत्रामध्ये आपण भगवद्गीतेचा अभ्यास करताना आपण पाहिले की आपल्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवावे.
त्यासाठी भगवंताचाच आधार घेऊन ध्यानास बसावे. भगवान श्रीकृष्णाचा आधार घेतल्यानेच व अत्यंत योग्य पद्धतीने गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ध्यान केले तर आपली इंद्रिये आपल्या ताब्यात राहतात. आपली इंद्रिय आपल्या ताब्यात असणं हा गीतेचा गाभा आहे. कासव ज्याप्रमाणे आपले बाहेर दिसणारे इंद्रिय म्हणजे 4 पाय व 1 तोंड आकुंचन करून आपल्या पाठीच्या कठीण कवचामध्ये ओढून घेते, त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळे अध्यात्माचा अभ्यास करणारे व्यक्ती भगवंताच्या नामाचा आधार घेऊन प्रथमतः आपण ध्यान करावं व ध्यान साधले की मग आपली इंद्रिय अंतःकरणाची प्रसन्नता त्वरित प्राप्त करू शकतात. आता इंद्रिय नियमन करणं तसं तर खूप अवघड आहे. हे आपण मागे ऋषी विश्वामित्र आणि मेनका यांच्या उदाहरणातून बघितले. आत्मज्ञान म्हणजे काय तर स्वतःच्या नित्यकर्माची कर्तव्याची साक्षी भावाने जाणीव करून घेणे, याला आत्मज्ञान असं म्हणतात. काय आपल्या नित्यकर्म आपल्याला माहिती पाहिजे आणि आपलं कर्तव्य आपल्याला माहिती पाहिजे आणि ते करत असताना आपल्या मनामध्ये साक्षी भाव असावा. साक्षी भाव याचा अर्थ भगवंत हे माझ्याकडून करून घेत आहे. आत्मज्ञान होण्यासाठी परमार्थाची आवड असावी, प्रेमळपणा, नीती नियमांची मर्यादा, स्वतंत्र विचारशक्ती, धीर गंभीरपणे कार्य करण्याची आवड असली की मन शांत होते आणि शेवटी आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होते. आता कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा योग्य समन्वय माणसाला साधता आला पाहिजे. मग त्यामुळे आपण मोक्षाप्रती जातो. आपण चहाचं उदाहरण बघितलं आहे की घरातलं सामान तेच, परंतु प्रत्येकाच्या हाताच्या चहाची चव ही वेगवेगळी असते. त्याचं कारण अनेक आहेत, त्याची कारण खूप आहेत, पण आपण त्याच्यामध्ये नको जायला. आपण फक्त ही गोष्टच लक्षात ठेवायची आहे की कर्म, भक्ती आणि ज्ञान याचा आपण योग्य प्रकारे समन्वय करून आपण मोक्षाप्रत निश्चित जाऊ शकतो. मनाबद्दल बोलायचं ठरलं तर आपल्या मनाची दोलायमान अवस्था नेहमीच असते, हे आपण कधीही विसरू नये. तो त्याचा गुणधर्म आहे. एका बाजूला आत्मज्ञान म्हणजे भगवंताची सत्ता ठामपणे मानणे. भगवंताची सत्ता आहे आपल्यावर, हे आपण मानलं पाहिजे. व दुसऱ्या बाजूला इंद्रिय आपल्याला विषय भोगांकडे ओढतात. त्यामुळे नेहमी गुरु आणि भगवंत यांचा आधार असल्याशिवाय आपल्या जीवनाची परिपूर्तता होतच नाही, हे निश्चित आपण लक्षात ठेवूया. आता इंद्रियांचं जाणीवपूर्वक संयमन हे नियमित अभ्यासानेच प्राप्त होते. आपल्या सर्व इंद्रियांना जाणीवपूर्वक भगवंताच्या सेवेमध्येच लावावे. आपण मागे बघितलंय की जसे की डोळ्यांनी भगवंताचे रूप स्वरूप दोन्हीही बघावे, कानांनी भजन ऐकावे, तोंडाने देवाच्या नामस्मरणाचा वारंवार उच्चार करावा व आपले कर्तव्य मात्र कधीही चुकवू नयेत. कर्तव्य करताना अत्यंत स्थिर मनाने विचारपूर्वक कर्म केल्यास फळाची अपेक्षा पूर्णपणे नष्ट होते, मात्र ही प्रक्रिया एकदम होत नाही. जाणीवपूर्वक समजून उमजून सातत्याने वारंवार केल्यास हळूहळू फळाच्या अपेक्षाची भावना कमी कमी होत जाते. यातही सत्संग हा महत्वाचा असतो. आणि याचं छोटं उदाहरण म्हणजे सुरुवातीला अज्ञानामुळे आपण आपल्या मुलांकडून अनावश्यक त्या अपेक्षा ठेवतो आणि त्या आनंदामध्ये असतो. पण ज्यावेळेस हळूहळू मुलं मोठी होतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या योग्य होत्या का नव्हत्या, याचा आपणच आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता आपण प्रेम व द्वेषरहित होणं म्हणजे काय हे बघणार आहोत. आता जन्मल्यापासूनच आपल्या शरीरातील यंत्रणा कार्यरत होतात, त्याचबरोबर भावनांचीही निर्मिती होते.
मुख्यत्वे करून आपल्या मेंदूतून येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या लहरी, जसे रेडिओ एकच पण त्यात वेगवेगळी स्टेशन्स असतात, जसे की पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी, त्याचप्रमाणे आपल्या मेंदूतून या लहरी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी प्रक्षेपित होत असतात. लहान मुलांना जेव्हा टुळूटुळू आपण पाहतो, तो बघत असतो, तेव्हा त्याचं आपण निरीक्षण करताना आपणास खूप आनंद होतो. एकदा का त्रयस्थ दृष्टीने तो आनंद आपण घेऊया. भावनेला अनेक प्रकारामध्ये वर्गीकरण करता येईल बरं का. त्यातील प्रमुख काही बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये आनंद आहे. दिवसभरातून हे दोलायमान परिस्थिती आपली असते. परिस्थितीनुसार आनंद, दुःख, भीती, क्रोध, घृणा, आश्चर्य. प्रथमतः आनंद, यात प्रेम ही भावना निर्माण झाली की आनंदाला पारावार राहत नाही. विशेष करून प्रेमाची भावना काहीही न करता, काहीही न खाता पिता बघता करता फक्त प्रेमाची भावना निर्माण करता येते, जाणीवपूर्वक निर्माण करता येऊ शकते, ठरवलं तर अर्थात. मर्यादा पुरुषोत्तम रामांनी फक्त आपल्या कर्तव्याला महत्व दिले. भगवान श्रीकृष्णांनी मात्र आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये अनेक भावभावनांचा योग्य तो वापर केलेला आहे. राधेला त्यांनी आपल्या हृदयामध्ये अत्यंत प्रेमाचे स्थान दिले, तर शिशुपालाचा वध करताना भगवंत अत्यंत क्रोधित झाले होते, आपणाला माहिती आहे. जरासंधांनी 17 वेळेस त्यांच्या राज्यावर स्वाऱ्या केल्या, पण त्यांनी त्या यशस्वीरित्या परतवून लावल्या. पहिल्या युद्धातच जर जरासंधाला त्यांनी ठार केलं असतं, तर इतर दुष्ट व धर्माप्रमाणे न वागणाऱ्या राजांचा त्यांना निपात करता आला नसता. खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण अवतार होते. भगवान विष्णूचे इतर अवतार मर्यादित कामासाठी होते, आणि म्हणूनच जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची मनापासून भक्ती व नामस्मरण करेल, तो आपल्या आयुष्यामध्ये यशस्वीच होईल. तो कधीही उदास, अपयशी, दुःखी, निराश राहणारच नाही. भावनेबद्दलचा आपण अभ्यास करत होतो. महत्वाच्या काही भावनेचा अभ्यास केला म्हणजे आपले आपणासच आत्मज्ञान प्राप्त करण्यास याचा खूप उपयोग होणार आहे बरं. कारण संपूर्ण गीतेचा अभ्यास करताना आपणास 2 गोष्टी समजावून घेणं, जाणून घेणं महत्वाचं आहे. ते म्हणजे मी कोण आहे आणि भगवंत कोण आहेत. माझ्या आजच्या जीवनामध्ये मी भावनेवर स्वार होऊन कसा जगतो, यासाठीच भावनेबद्दल मला सविस्तर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा आपल्या भावनांबद्दल आपण आता थोडीशी सविस्तर माहिती घेऊया. आनंद. आनंद म्हणजे काय? प्रसन्नतेचा अनुभव. यात आपले बाह्यमन व अंतर्मन योग्य रीतीने कार्य करते. आपल्याला बरे वाटते. शरीरात 24 तास चालणाऱ्या अंतर्गत क्रिया, जसे पचन संस्था, श्वसन संस्था इत्यादी अनेक संस्था योग्य रीतीने व प्रसन्न भावनेमध्ये नेहमी योग्य प्रमाणामध्ये कार्यरत राहतात. आता दुःख झाल्यावर काय होतं, आपणच आपला अभ्यास करायचा आहे. उदासीनतेचा अनुभव, नुकसान झाल्यामुळे होणारी प्रतिक्रिया ही दुःखाला कारणीभूत ठरते. मनातील संकल्प न पूर्ण झाल्यामुळे माणसाला दुःख होतं. त्यानंतर भीती, काहीतरी अघटित होईल, नुकसान होईल, भयानक होईल, त्यामुळे माझ्या मनात येणारे निगेटिव्ह विचार म्हणजे भीती. क्रोध, इच्छित कामना पूर्ण न झाल्यामुळे जी भावना निर्माण होते तिला क्रोध म्हणतात. क्रोधामुळे आपल्या मनावर, शरीरावर, भावनेवर, स्पंदनावर विपरीत परिणाम होतात, भयानक परिणाम होतात. केवळ एका क्रोधामुळे व त्यात केलेल्या कृतीमुळे माणसाचे संपूर्ण जीवन बर्बाद म्हणजे नेस्तनाभूत होते.
एखाद्याने एखाद्याचा खून केला तर त्याचे उर्वरित आयुष्य त्या क्षणापासूनच अधोगतीला प्राप्त होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की क्रोधाला नरकाचे द्वार समजले जाते. आता घृणा, आपणच आपला अभ्यास करायचा की आपण दररोज कोणकोणत्या भावनेमध्ये असतो. एखादी मनासारखी गोष्ट न होता विपरीत काही घडले की घृणा उत्पन्न होते. एखाद्या प्रसंगाविषयी, व्यक्तीविषयी, जागेविषयी सुद्धा माणसाच्या मनामध्ये घृणा उत्पन्न होऊ शकते. घृणा ही भावना सुद्धा आपल्याकडून विपरीत कर्मे करू शकते. यासाठी समाजात होणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल आपले सूक्ष्म निरीक्षण असले तरच या गोष्टी आपणास आकलन होतात. आता आश्चर्य, आपल्या काही समजुतीनुसार, माहितीनुसार, धारणानुसार घटना न घडता काहीतरी वेगळीच विशिष्ट घटना घडली की आपणास आश्चर्य ही भावना निर्माण होते. एखाद्या माणसाची उंची 8 फूट 3 इंच असणं जगातील 7 आश्चर्य वगैरे ह्या आश्चर्याचे उदाहरण आहेत. अजूनही काही भावभावनांचा अभ्यास आपल्या शास्त्रांनी केलेला आहे. त्याचा आपण फक्त नामोल्लेख करणार आहोत. अजिबता, लालसा, चिंता, जुन्या आठवणी, भ्रम, सहानुभूती, उत्तेजना, समाधान, एकत्व, अन्यत्व, समूहत्व, शुद्ध, अशुद्ध, सेवा भावना, कर्तव्य भावना, गुरुसेवा भावना इत्यादी. ह्या सगळ्या भावनेचे हे प्रकार आहेत. असंख्य भावनेचे प्रकार आहेत. आता स्वयं अध्ययन करताना आज आत्ता ताबडतोब माझ्या मनामध्ये काय भावना निर्माण होते, ती मनामध्ये किती वेळ राहते, किती दिवस राहते, किती वर्ष राहते, याचा आपण अभ्यास त्रयस्थ दृष्टीने करावयास शिकलंच पाहिजे. एकदा काही सवय लागली की आपले जीवन सुखकर होणार, आनंदमय होणार, समाधानी होणार. पण आता हे कसं करायचं हे आपण थोडक्यात पाहू. आपल्या मित्रांनी, आपल्या मैत्रिणींनी एखादं वाक्य आपल्याला बोललेलं असतं, प्रेमाने बोललेलं असतं तर तेही लक्षात राहतं, कुचेष्टेने बोललेलं असतं तेही लक्षात राहतं आणि ती गोष्ट आपण आपल्या हृदयाशी खोल अंतःकरणामध्ये घट्ट पकडून ठेवलेली असते. त्याआधी काही सत्याच्या बाजूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संपूर्ण जीवनाचे सार आपण अध्यात्माबद्दल बघतो आहोत. आता आद्य शंकराचार्यजींनी फक्त 4 शब्दात सांगितले, ते म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या. याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जे दिसते ते नसते म्हणून जग फसते. आपणास जी वस्तू दिसते ती कधी ना कधीतरी नष्ट होणारच, त्यामध्ये कुठली शंका आहे. मग हे ब्रह्मांड सुरू होऊन आपल्या स्वतःपर्यंत येऊन थांबते. म्हणजे काय, तर ब्रह्मांड एक ना एक दिवस नष्ट होणार आहे व आपणही एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. मग सत्य काय आहे, तर ब्रह्म सत्य आहे. आता ब्रह्म म्हणजे काय, तर ही शक्ती, पॉवर, एनर्जी, चैतन्य, याला कोणी भगवंत म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात, कोणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ही शक्ती मात्र कधीही नष्ट पावत नाही, फक्त तिचे रूपांतरच होत जाते. अगोदर ही शक्ती म्हणजे ब्रह्म, त्यापासून आपोआप निर्माण झाली ती माया. ब्रह्माने इच्छा निर्माण केली आणि त्यापासून माया निर्माण झाली व माया आणि ब्रह्म यापासून निर्माण झाले ते सर्व ब्रह्मांड, तुम्ही आम्ही सर्व सर्व चल अचल वस्तू याचे अवलोकन त्रयस्थ वृत्तीने करण्याची सवय आपण लावली की झालं आपलं जीवन यशस्वी. हे कसं करायचं हेच या महत्वाच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. आपण मागे नेहमी बघतोय हे की मी असा का वागतो किंवा मी असा का बोलते, त्याचं काय कारण आहे, तर ते आपलं आपल्यालाच समजू शकतं जेव्हा आपण आपल्याकडे निरीक्षण वृत्तीने, त्रयस्थ वृत्तीने बघतो तेव्हा.
सावधान. आता आपलं कर्म त्रयस्थ वृत्तीने करायचे म्हणजे कसं करायचं? भगवान श्रीकृष्णाचा फोटो समोर ठेवायचा, त्यांना म्हणायचं, देवा आज माझे कर्म काय आहे? ते कर्म शांतपणे करायचं, अर्थात फळाची अपेक्षा न ठेवता. प्रेम आणि द्वेष का निर्माण होतात? तर आपल्या मानसिक समाधानासाठी निर्माण होतं ते प्रेम. आणि निरपेक्ष प्रेम फक्त आणि फक्त आई वडीलच करू शकतात. क्वचित प्रसंगी इतर नातेवाईक. प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समोरच्याचे प्रेमाची अपेक्षा असते. त्याला वाटतं की आपण एवढं प्रेम करतोय, मग समोरच्यानी पण आपल्यावर प्रेम करावं अशी इच्छा असणं हे स्वाभाविक आहे. प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समोरच्याच्या प्रेमाची अपेक्षा असते, पण ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर अपेक्षा भंग झाला की दुःख होते. आणि दुःखानंतरची स्थिती येते ती क्रोधाची. मग क्रोधाने आपल्या शरीरामध्ये आमूलाग्र अयोग्य बदल होतात. हार्टबीट वाढते, बीपी वाढतो, कधी कधी अंगाला घामही सुटतो, हातून कळत न कळत भयंकर चुकाही घडून जातात. यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताच्या सेवेमध्ये परिपूर्ण रीतीने स्वतःला अर्पित करणं आणि वाहून घेणं. नाहीतर रागारागाने म्हणतो, आपल्या घरामध्ये सुद्धा हे चालू असतं की अहो मी तुमची एवढी काळजी घेते, पण तुम्ही मला एका शब्दाने विचारलं नाही की तू चहा घेतला का, तुझं जेवण झालं का. याप्रमाणे आपण वरवर कृत्रिम पद्धतीने इंद्रियाचे, आता आपण इंद्रियाचं नियंत्रण ह्या विषयावर बोलत आहोत. कृत्रिम पद्धतीने इंद्रियांचे नियंत्रण करू शकू, परंतु जोपर्यंत आपली इंद्रिय भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये रममाण होत नाही, तोपर्यंत आपलं पतन कोणत्याही क्षणी होऊ शकतं, हे विसरता कामा नये. भगवंताची भक्ती मनापासून करणारा व्यक्ती संसारामध्ये जरी असला तरी अंतर्यामी तो भगवंताच्या अनुसंधानातच असतो. त्यामुळे त्याला कोणत्याही विषयाची आसक्ती नसते. आता याचं उदाहरण कोणतं आहे हो? कल्पना करा की लहान मुलांचे कार्यक्रम आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग चालू आहेत, गाण्याचे म्हणा किंवा नाट्यछटेचे म्हणा. तर आपलं लक्ष कुठे असतो? मधून मधून दर 1 मिनिटाला आपण आपल्या मुलाकडे बघत असतो की आता हा म्हणणार आहे, आता हा म्हणणार आहे. आणि मग बाकीच्याकडे आपण नॉमिनल फक्त बघत असतो. तशाच पद्धतीने संसारामध्ये आपलं सगळं लक्ष भगवंताकडे असलं पाहिजे आणि बाकीचं सगळं करायचं, परंतु मर्यादित स्वरूपात करायचं. कारण भगवान श्रीकृष्णाच्या संतुष्टीमध्येच व समाधानातच आस्था असते. म्हणून तो सर्व सांसारिक प्रलोभनापासून आसक्ती विरहित आपणाला करू शकतो. तो स्वतःच्या तृप्तीसाठी कोणतीही गोष्ट करत नाही. केवळ भगवंताच्याच साठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपलं जीवन व्यतीत करण्याची एकदा का सवय लावली की आपण आनंदी झालोच म्हणून समजा. सर्वात श्रेष्ठ मनुष्याने आपला मनोनिग्रह करावा, म्हणजे राग द्वेष मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. ते एकदम नाही होणार, परंतु शनै शनै पृथक पृथक निश्चित होणार. मनोनिग्रह करून विषयाचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीच्या चित्तास प्रसन्नता प्राप्त होते. इदन्न मम असं करून कुठलंही कार्य केलं की आपलं मन प्रसन्न राहतं. हे मी करत नाही, हे भगवंत माझ्याकडून करून घेत आहे, अशी कल्पना आपल्या मनामध्ये पाहिजे. आणि मग तो अंतःकरण स्वतःचे स्वाधीन सहज करू शकतो. आपण वारंवार बघतो की अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार याला तो पूर्णपणे काबूत ठेवू शकतो. त्यामुळे विषय उपभोग हा कर्तव्य भावनेने मर्यादित सेवन केल्याने त्याच्या हातून कोणत्याही प्रकारचा अनर्थ होण्याचा संभव सुद्धा नसतो. तो विषयाचा उपभोग घेत नाही का? घेतो, पण मर्यादित स्वरूपात घेतो. एकदा का चित्त प्रसन्न झाले की सर्व दुःखाचा आपोआप नाश होतो. आणि जाणीवपूर्वक आपल्या मनाला सांगितलं की चित्ता
तुला आता प्रसन्न व्हायचं आहे, हळूहळू असं म्हणायला लागलं आणि मग त्याच्यातले काही टेक्निक आपण शिकलो की आपलं चित्त प्रसन्न होतं. बरं, मनुष्याचा जन्म सुद्धा वासनेच्या पोटीच आहे ना हो. प्रयत्नपूर्वक वासना नष्ट झाली की आपले चित्त ब्रह्मस्वरूपी स्थिर होते. भगवंत कणाकणात आहे, सर्वत्र आहे, चराचरात आहे, असा बुद्धीचा निश्चय होतो व सर्वत्र चैतन्यमय जगत आहे हे अंतःकरणास पूर्णपणे जाणवते. त्यामुळे प्रत्येक घटनेमध्ये त्रयस्थ वृत्तीने पाहण्याची सवय माणसाला लागली की आपोआप ब्रह्मानंदांचा अनुभव येतो. आमचे शरद काका कुलकर्णी यांनी एक दिवस ह्याच पद्धतीने जेव्हा सांगायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला खरं वाटेल नाही मला माहित नाही, पण प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव कसा असतो तो त्यांनी आम्हाला सांगितला आणि तो इतका साध्या सरळ भाषेत सांगितला की सगळीकडे ब्रह्म आहे आणि मग ते ब्रह्माची जेव्हा जाणीव होते तेव्हा अंगावर अक्षरशः शहारे येतात. बरोबर, आता पुढील श्लोकामध्ये भगवंताने अंतःकरण प्रसन्न असलेल्या माणसाची बुद्धी स्थिर होते हे आपणास सांगितलेले आहे. मग आता काही हास्य क्लब आहेत, ते सुद्धा हसण्याची प्रक्रिया करतात, परंतु आणि ते चांगलं आहे, वाईट नाहीच आहे, पण त्यावेळेस सुद्धा आपण आपल्या अंतःकरणापासून जर भगवंत समजून घेतला तर आपण प्रसन्न निश्चित राहू शकतो. त्यासाठी श्लोक आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. पुन्हा एकदा, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अर्थात अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्याच्याच हृदयामध्ये उत्तम प्रकारे स्थिर होते. चित्त प्रसन्न असणं म्हणजे काय हो? आपण सुरुवातीला चित्ताची व्याख्या बघूया. चित्त म्हणजे काय? मन, चेतना, विचार, भावना यांचा समूह म्हणजे चित्त. म्हणजे मनातलं थोडंसं घेतलं, चेतनेतलं थोडंसं घेतलं, विचारातलं थोडंसं घेतलं आणि भावना घेतली. तो तिखट मिठाचा डबा असतो ना, मग ती फोडणीची चव प्रत्येक माऊलीची वेगवेगळी काय येते? कारण तिचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगवेगळी असते. त्याप्रमाणे आता माझं चित्त मला प्रसन्न करायचं आहे असं आपण ठरवलं. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मग माझं मन कुठे आहे, ते कसं आहे, आनंदी आहे का दुःखी आहे, चेतना कशी आहे. मी जर भरपूर खाल्लेलं असलं तर मला बधीरपणा जास्त येईल, माझी चेतना थोडीशी कमी राहील. विचार मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो का, इतरांबद्दल द्वेष करतो का, असा विचार करायचा. आणि माझ्या भावना कशा आहेत यांचा जो सगळा समूह आहे त्याला आपण चित्त म्हणतो. बरं, भारतीय तत्वज्ञान आणि योगशास्त्रानुसार चित्त हे अंतःकरणाच्या 4 घटकांपैकी एक आहे. चित्तामध्ये काय असतं? विचार, भावना, आठवणी, छाप किंवा समजुती या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे चित्त होय. या क्षणोक्षणी चारींचे प्रमाण विविध असू शकते हे आपण बघितलं. म्हणजे काय तर विचार काय आहे, भावना काय आहे, आठवणी काय आहे, गृहीतके काय आहेत, आपल्या पूर्वीच्या समजुती काय आहेत, हे आपणच आपल्याला विचारलं तरच ते आपल्याला समजू शकतं. आता एखाद्या उदाहरणावरून आपल्याला थोडीशी जास्त चांगली कल्पना येईल असं मला वाटतं. आपण बघूया आता की एक 14 वर्षाचा रस्त्यामध्ये जोरात एक मुलगा पळत आहे आणि त्याच्या हातामध्ये
छोटी काठी आहे. चौघजण बसलेले आहेत. प्रत्येक जण काय काय विचार करतात ते आपण बघूया. आपण त्याच्याकडे बघत आहोत. एकाला वाटेल तो कोणाच्या तरी मागे पळत आहे व तो आपल्या छोट्या काठीने त्याला मारणार आहे. भावना काय आहे? तर पळणाऱ्याने काहीतरी वस्तू चोरली आहे अगोदरच्यानी. आठवणी काय आहेत? मागे एकदा असाच एक मुलगा पळत असता त्याला कोणीतरी पकडले, पण तो त्याच्या हातून निसटला. मग आता समजुती काय आहे? चोर नेहमी सापडतच नाही. त्याने पोलिसाकडे जाणे गरजेचे आहे. इत्यादी अनेक विचार, भावना, आठवणी आणि समजुती व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या असतात. याचा आपण अभ्यास केला पाहिजे. एखादी घटना घडल्यानंतर घरातली सुद्धा, आपल्या बाबतीत सुद्धा आपण का रागावलो? आपली भावना काय होती? आपला विचार काय होता? आपण एखाद्यावर प्रेम करतो, पण त्याला त्याची जाणीवच नसते. मग असं का होतं? याचा सुद्धा आपण विचार अत्यंत त्रयस्थ दृष्टीने केला की आपण चित्ताचा अभ्यास केला असं होतं बरं. आपण मुलांना नेहमी म्हणतो, सहज म्हणत जातो, अरे तुझं लक्ष कुठं आहे? तुझं चित्त थाऱ्यावर आहे का? सावधान. आता या शब्दातही आपले चित्त एकाग्र करण्यासाठी नेहमी वापरला जातो तो शब्द म्हणजे तुझं चित्त थाऱ्यावर आहे काय? मग आता ह्या चित्ताला अस्थिर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी असतात? तर प्रत्यक्ष डोळ्यांनी यामध्ये इंद्रियाचा खूप सहभाग असतो बरं का. आपलं चित्त विचलित करण्यासाठी आपण आपल्यालाच विचारायचं की आपलं चित्त केव्हा विचलित होतं. आणि विशेषतः डोळ्यांनी वस्तू पाहिल्यावर, घटना पाहिल्यावर आपल्या चित्तावर लगेच विपरीत किंवा चांगला परिणाम होतो. आणि म्हणूनच लोक सिनेमाला जातात. पूर्वीच्या काळी जात होते, आजकाल हातामध्येच आहे सगळं मोबाईलच्या मार्फत. सत्संग केल्यास आपले चित्त स्थिर होण्यास चांगला उपयोग होतो. आता प्रसन्नता या शब्दाचा नेमका अर्थ काय हे आपण बघूया. म्हणजे आपण चित्त बघितलं. चित्त हा 4 गोष्टींचा समूह आहे. आता प्रसन्नता म्हणजे तेजस्विता, स्पष्टता, शुद्धता. कृपा केल्यावर देव प्रसन्न होतो. मग त्याचा चेहरा कसा असतो? आपण देवळात गेल्यावर आपल्याला प्रसन्नता का वाटते याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. मनाचा असा भाव किंवा अवस्था की जी एखादी प्रिय व अपेक्षित वस्तू मिळाल्यावर आपल्याला प्रसन्नता लाभते. आपला आपणच अभ्यास करायचा, इतरांचा अभ्यास करण्याची आवश्यकताच नाही. शुभ कार्य पार पाडल्यानंतर सुद्धा आपण आनंदी आणि खुश राहण्याची अवस्था म्हणजे प्रसन्नता. लहान मुलांनी चॉकलेट मागितलं आणि त्यांनी 1 ची अपेक्षा होती, त्याला 4 मिळाले की तो आनंदी होतो, प्रसन्न होतो. आपलं आवडतं जेवण मिळाल्यावर आपण प्रसन्न होतो. एखादा व्यक्ती मनातील आनंद, समाधानाची, तृप्तीची भावना दर्शवतो तेव्हा तो प्रसन्न असतो. तपश्चर्या केल्यानंतर देव आपल्याला काय होतो? प्रसन्न होतो. आणि प्रसन्न स्वभावाचं व्यक्तिमत्व सर्वांना हवं असं वाटतं हो. मंदिरात गेल्यावर आपली राजस तामस भाव नष्ट होतात आणि सात्विक भाव आपले जागृत होतात. देव हो बघा, आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर असा विचार करतो का, याच्याकडे हिरो होंडा आहे, याच्याकडे BMW आहे किंवा काय जे BMW आहे वगैरे मोठमोठ्या गाड्या आहेत, असा विचार येतो का आपल्या मनामध्ये? याच्या गळ्यामध्ये एवढे दागिने आहेत, हा एवढा श्रीमंत आहे आणि माझ्याकडे कमी आहे, असा विचार देवळामध्ये येतो का कधी? नाही येत. त्याचं कारण काय? कारण आपले सात्विक भाव जागृत झालेले असतात. आणि देवाच्या प्रसन्न चेहऱ्याकडे बघितलं की आपणही प्रसन्न होतो. म्हणजे सात्विक भाव वाढतात. मनात नकारार्थी विचार, स्वार्थी विचार, अहंकाराचे विचार, हिंसेचे विचार, मोठ्याने ओरडण्याचे सुद्धा विचार अजिबात येत नाही. शरीरातील सर्व अंतर्गत क्रिया समत्वाने चालतात. म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी नेहमी प्रसन्नतेने राहण्याचा प्रयत्न करावा. यासाठीच देवदर्शन आहे, तीर्थयात्रा आहे. तसेच
सर्व धार्मिक सण आपण साजरे करावेत. त्यामुळे आपले मन प्रसन्न राहण्यास योग्य ठरते. जीवन हे जगण्याची कला आहे. तिचा आपण अभ्यास करून, समजून, उमजून, मगच आत्मसात करून जर आपण जीवन जगलो तर आपण निश्चितपणे प्रसन्न व हसतमुख राहू शकतो. आता चित्त व प्रसन्नता या दोन शब्दाबद्दल आपण माहिती घेतली. आता प्रसन्नता प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग काय आहेत? तर हे मात्र व्यक्तिपरत्वे आणि काळाप्रमाणे वेगवेगळे, वेळेप्रमाणे सुद्धा बदलतात. खऱ्या हिताच्या ठिकाणी आपलं मन स्थिर करता आलं तर आपलं मन प्रसन्न करता येतं. आता हिताच्या ठिकाणी म्हणजे काय हो? तर चांगली गोष्ट आहे. आई वडिलांना आपण नमस्कार करतो आहोत आणि त्यावेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार नसावेत. मग ते हित काय आहे की त्यांचा आशीर्वाद आपलं जीवन बदलून टाकणार आहे. मग त्यावेळेस आपलं मन जर गैरहजर असलं तर एकाग्रता होत नाही आणि नको त्या ठिकाणी मात्र मन अगदी एकाग्रतेने हजर असतं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत अभ्यासामध्ये एकाग्रता असते की नाही हा चर्चेचा विषय आहे. यासाठी आपलं मन आपल्या अंतिम हिताच्या ठिकाणी जाणीवपूर्वक स्थिर करावं लागतं. आपलं मन नेहमी चिंता, आपल्या मनाची काय गंमत आहे माहितीये का? जे आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जे नाही आहे ना त्याच्यासाठी ते रुखरुख करत बसायचं. ही ह्या मनाची एक वैशिष्ट्य आहे. तर मग आपलं मन नेहमी चिंता, काळजी, द्वेष, असूया, आपण बघा या ठिकाणी पटकन आपलं मन स्थिर होतं. आपल्याला यशस्वी, धनाढ्य, आरोग्य संपन्न, सर्वांचं आवडतं व्हायला खूप आवडतं. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण आपण हा विचार खूप कमी करतो. आपण या बाकीच्या निगेटिव्ह गोष्टींचाच जास्त विचार करतो. काय करू बुवा, काय करू बाई, माझं असंच, माझं तसंच. मग मी अपयशी होईल का? गरीब होईल का? आजाराने ग्रस्त होईल का? सगळ्यांचा नावडता होईल का? याच चिंतेने आपलं मन व्याकुळ होतं आणि ते दिवसभर काळजीने, चिंतेने व्याकुळ असतं, उदास असतं, नाराज असतं. म्हणूनच आपण केवळ भगवंताच्या भजन कीर्तन, हरिकथा श्रवण केले तर आपण हळूहळू प्रसन्नतेकडे निश्चितपणे जाऊ शकतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आता प्रसन्न मन हे सर्व सिद्धी प्राप्त करून देऊ शकतात. आपण मागे बघितलंय सिद्धी म्हणजे नेमकं काय, हे आपण मागे बघितलंय. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व आणि वारित्व, वशित्व. आता याच्याबद्दल आपण डिटेल नाही बोलणार. आपण फक्त एकच सांगू, इशित्व ही सर्वश्रेष्ठ सिद्धी केवळ मन प्रसन्न असल्यानंतर स्वर्ग सुद्धा जिवंतपणी माणसाला ह्या पृथ्वी तलावर मिळतो. तो गेल्यानंतर तो स्वर्गातच जातो. त्याला इशित्व असं म्हणतात. आता 9 निधी असतात. फक्त मन प्रसन्न केल्यावर काय मिळतं? तर खजिने मिळतात 9. कोणते कोणते? पद्म, महापद्म, शंख, मकर, कश्यप, मुकुंद, नंद, नील आणि खर्व. ही फक्त नावे आपण पाहिजे. याचं संपूर्ण स्पष्टीकरण आपल्याला काही आवश्यकता नाही. आपण फक्त नेहमी प्रसन्न कसे राहावे याबद्दलचाच अभ्यास करणं गरजेचं आहे. मन प्रसन्न करण्यासाठी शरीराचे आरोग्य चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. त्यासाठी महत्वाच्या 4 गोष्टींकडे बारीकपणे, सूक्ष्मपणे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. या गोष्टी काय आहेत? आलो पुन्हा आपण तिथेच. मला प्रसन्न राहायचंय. मग प्रसन्न आपोआप राहतंय का? माझी गाडी जोरात चालली पाहिजे. मग माझ्या गाडीची सर्व्हिसिंग व्यवस्थित असावी. त्याच्यामध्ये पेट्रोल, हवा व्यवस्थित असाव्यात. तरच होणार ना हे. तसंच शरीराचं आहे. मग काय? तर त्या गोष्टी म्हणजे आपली जीवनशैली. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा वागतो, काय करतो, आपला आहार,
आपले विचार आणि आपल्या भावना यांचं योग्य संतुलन एकदा का माणसाने केलं आणि त्याच्यामध्ये प्रेम आणि करुणाची झालर दिली की प्रसन्नता लवकर प्राप्त होते. जीवन जगण्याला दोनच गोष्टी लागतात, एक प्रेम आणि करुणा. एखाद्या माणसाने आपल्यावर अन्याय केला, आपल्यावर रागावला, तर त्याची करुणा करावी आणि इतरांवर प्रेम करावं. मग आता आपणच आपल्याला विचारायचं आहे, काय विचारायचं? मी माझी जीवनशैली, आहार विहार विचार भावना मला बदलता येतील का? ही शंकाच माणसाला प्रसन्नतेपासून दूर ठेवते. संशय आत्मा विनश्यती, संशय घ्यायचा नाही, मी आता प्रसन्न राहणार असं मनाला बजवायचंय. मग त्यासाठी काय करावं लागेल? अगदी थोडक्यात बघणार आहोत आपण. मग आपल्या जीवनशैलीचा सूक्ष्म अभ्यास करावा. सकाळी कुठल्याही परिस्थितीत लवकर उठावं, रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा. नियमितपणे योगाभ्यास, प्राणायाम, कमीत कमी 3 किलोमीटर चालणं, दिवसातून 3 लिटर पाणी पिणं, सूर्यास्ताचे आत जेवण्याचा प्रयत्न करणं, ही जीवनशैली कमीत कमी सुट्टीच्या दिवसात तर आपण अंमलात आणू शकू. माहित तर झालं पाहिजे की चांगलं कसं वागावं. आणि आहारामध्ये 30 ते 40% कच्चा आहार, अक्रोड 2, बदाम 2, आपल्याला माहिती आहे सगळं. मोड आलेले कडधान्य 50 ते 75 ग्रॅम आणि एक पालेभाजी, कमीत कमी पोळ्या किंवा भाकरी, कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारात असल्या की आपण शरीराच्या प्रसन्नतेकडे वाटचाल करायला सुरुवात करतो, असं समजायला अजिबात हरकत नाही. विचार करताना नेहमी सकारात्मकच विचार केल्यास, कोणत्याही घटनेचा चांगला अर्थ घेतला की मन प्रसन्नच राहते. कारण भगवंताला आपल्याला माहित नाही, आई जेव्हा बाळाला धक्का देते त्याच्या मागे तिचा उद्देश काय असतो, की यांनी चांगलं वागावं, याचं चांगलं व्हावं. तसंच भगवंतानी जर आपल्याला काही अडचणी निर्माण केल्या, त्यामध्ये भगवंताची प्लॅनिंग असते, चांगली प्लॅनिंग असते आणि त्यामुळे आपलं हितच होतं. बरं, भावना नेहमी समान ठेवाव्यात. म्हणजे दुःख झाले तर क्षणभर दुःख होतं, पण क्षणात दुःखाचे कारण समजले की मन हळूहळू शांत होतं. सावधान. या श्लोकाबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथे चित्त प्रसन्न असते तेथे कोणत्याही संसारिक दुःखाचा प्रवेश होतच नाही. कारण मन, चित्त हे प्रसन्नतेने फुललेलंच आहे. त्यामुळे दुःख बाहेरून प्रयत्न करतं, मी येऊ का येऊ का. नाही, जागा फुल झाली आहे चैतन्याने, प्रेमाने आणि उत्साहाने, प्रसन्नतेने. यासाठी 2 दाखले उदाहरणात देण्यात आलेले आहेत. आपण कल्पना करा की एखाद्याच्या पोटामध्ये अमृताचा झराच वाहत असेल तर त्याला तहान भूक लागेल का हो? हे माऊलींनी उदाहरण दिलेलं आहे. तर त्याला कधीही तहान भूक लागणार नाही. त्याचप्रमाणे अंतःकरण प्रसन्न असले तर त्यास कोणतेही दुःख होणार नाही. त्याचे मन व बुद्धी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सहज स्थिर होईल. याच्यासाठी दुसरं एक उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे वारा जिथे नाही तिथे जर आपण पणती ठेवली, दिवा ठेवला, तर ती ज्योत किती स्थिरपणे जळत असते. त्याच पद्धतीने शांतपणे आपला प्रकाश देते. त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने आपले जीवनचरितार्थ चालवतो. तुकाराम महाराजांनी मंत्रगीतेमध्ये सांगितले, शीघ्रतया सर्व लाभे महालाभ, तुका म्हणे स्तंभ सुकृताचा. महालाभ म्हणजे आत्मरूपी बुद्धी स्थिर होणे आणि स्तंभ म्हणजे खांब, सुकृत म्हणजे चांगले काम, पुण्य, सद्गुण किंवा सत्कर्म, नीतिमत्तेला धरून केलेले कर्तव्य. त्यामुळे आपल्याला समाधान हे निश्चित लाभणार आहे. आपण जर नीतिमत्तेने वागलो तर त्याच पायावर म्हणजे खांबावर आपल्याला महालाभ होऊ शकतो. असे उदाहरणं आहेत, खूप आहेत. आणि हा महालाभ म्हणजे आत्मज्ञान. एकदा का आत्मज्ञान प्राप्त झालं की मग आपलं मन प्रसन्न होतं. आता त्यासाठी आत्मज्ञान प्राप्त होण्याच्या पायऱ्या आपण क्रमाक्रमाने थोडक्यातच बघणार आहोत.
इंद्रियांना आपल्या मनाच्या ताब्यात ठेवणं, त्यासाठीचा उपाय राग द्वेष इत्यादी भावनेवर ताबा मिळवणं. जे 6 शत्रू आपल्याला माहिती आहेत, काम क्रोध मद मत्सर दंभ लोभ, यांच्यावर हळूहळू ताबा मिळवायचा. हे सहज शक्य नाही, पण अवघड मात्र मुळीच नाही. इंद्रिय ताब्यात आली की सरावाने हळूहळू समाधी अवस्थेत मनुष्य जातो आणि मग त्याला समाधी सिद्धी प्राप्त होते. आणि समाधी सिद्धीनंतर सत्य ज्ञान काय आहे हे त्याला समजतं. आणि एकदा का सत्य ज्ञान झालं की त्याला मोक्षप्राप्ती झाली असं म्हणायला अजिबात हरकत नाही. म्हणून समर्थ रामदासांनी काय सांगितलंय? मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. आपल्याला जर हरी पाहिजे असेल तर मनापासून आपण भक्तिपंथालाच जाणं अत्यंत गरजेचं आहे. आजचा पुढचा जो श्लोक आहे तो आहे, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चाभावतयः शांतिर् अशांत्यस्य कुतः सुखम्. पुन्हा एकदा, नास्ति बुद्धिरसयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चाभावतयः शांतिर् अशांतयस्य कुतः सुखम्. मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषामध्ये श्रेष्ठ बुद्धी, देवाचे चिंतन, शांती व सुख यांचा अभाव असतो, म्हणजे ते नसतात. मग त्याला शांती किंवा सुख अजिबात लाभत नाही. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते व त्याच्या अंतःकरणामध्ये आस्तिक भाव सुद्धा नसतो. आस्तिक भाव म्हणजे देवाला मानणे. या भावशून्य मनुष्याला कधीही शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार हो? आता या अगोदरच्या श्लोकात अगदी मोक्षाप्राप्तीपर्यंत मनुष्य पोहोचू शकतो. त्यासाठी मन आणि इंद्रियांना जिंकावे लागते. पण जर मन इंद्रियांना जो जिंकू शकत नाही किंवा त्यासाठी प्रयत्न करत नाही, त्याची अवस्था काय होते हे स्पष्टपणे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर स्पष्टपणे सांगितले, योगयुक्त नसलेल्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते व त्या व्यक्तीला स्थिरतेची इच्छाही नसते. म्हणजे पास व्हायची सुद्धा त्याची इच्छा नसते जीवनामध्ये. ज्याला स्थिरतेची इच्छा नसते त्याला शांती मिळतच नाही, आणि ज्याला शांती नाही त्याला सुख नाही. हा या श्लोकाचा अर्थ आहे. अशा योगरहित माणसाला अनेक विषय आपल्या पाशांनी जकडून ठेवतात. मग एखादी गाडी घेतली की अजून पुढची भारी गाडी, अजून भारी गाडी. एखादं घर घेतलं 2 BHK, मग 3 BHK, अजून 4 BHK. हा कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. पण तेच जर त्यांनी भगवंताच्या अनुसंधानात राहिला की त्याला हळूहळू शांती मिळायला लागते. आणि ही शांती मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान हे आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की सकाळी उठल्याबरोबर आपण फक्त 20 मिनिटं शांत बसून राहा. अगोदर आम्हाला वाटत होतं की असं बसणं म्हणजे आपला वेळेचा अपव्यय होतो. पण जेव्हा आम्ही हा अनुभव घेतला तेव्हा आपल्या लक्षात येतो की अरे, ध्यानामुळे आपल्याला खूप शांती लाभते. आपणही हा प्रयोग अवश्य करून बघा. मग शांती नाही मिळणार. ज्याप्रमाणे पापी मनुष्याला भगवंताचे नावही आठवत नाही तर त्याला मोक्ष कुठून मिळणार हो? आता भाजलेलं बी कधी उगवतं का? नाही उगवणार. कारण भाजल्यामुळे त्याचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता, उगवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. त्याचप्रमाणे संसार विषयात रममाण होणारी व्यक्ती सारखी उपभोगाच्या मागे लागून 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 अध्यात्माचा अभ्यासच करत नाही आणि भगवान श्रीकृष्णाचे भजन चिंतन करीत नाही. मग त्याला शांती मिळत नाही.
आणि पुन्हा तेच की त्याची बुद्धी निश्चयात्मक नसते, त्यामुळे तो सुख मिळवण्यास अपात्र राहतो, त्याला कोणतेही शाश्वत सुख मिळत नाही. आम्ही गीतेचा अभ्यास करतो कशासाठी? ते याच्यासाठीच की आम्हाला शाश्वत सुख कसं मिळेल, आम्हाला सात्विक समाधान कसं मिळेल, यासाठीच आपण गीतेचा अभ्यास करतोय, बाकी काही नाही. मग याचा सारांश काय आहे, तर मनुष्य जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाला तन मन धनाने पूर्णतः भजत नाही, तो कधीही पूर्णतः सुखी होऊ शकत नाही. भगवद्गीतेच्या अध्याय 5वा जो पुढे येणार आहे, त्याच्या 29व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, आपण नको वाचायला, आपण फक्त अर्थ बघूया. संसारिक मनुष्यास भगवंताचे पूर्ण ज्ञान असते, तो संसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. आता भगवंताचे पूर्ण ज्ञान म्हणजे भगवान श्रीकृष्ण, हे खालील अर्थाने आपल्याला पूर्ण कळू शकतो. ते बघूया काय आहे. भगवान श्रीकृष्णालाच का भजायचं, त्याच्यासाठीचं विवेचन फक्त 3 टप्प्यात आहे आणि तो ह्या श्लोकामध्ये दिलेला आहे. काय आहे तो? जगातील सर्व यज्ञ व तपस्या यांचा भोग घेणारे एकटे भगवान श्रीकृष्ण आहेत. सर्व ब्रह्मांडाचा व त्यावरील देवदेवतांचा देखील परमेश्वर हे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ब्रह्मांडातील सर्व चराचरांचा हितकर्ता म्हणजे कल्याण करणारा, पालन पोषण करणारा, योगक्षेम बघणारा हे भगवान श्रीकृष्ण आहे. याची ज्या मनुष्यास पूर्ण जाणीव आहे, तो नेहमीच सुखी राहतो. तो काळजी करत नाही, तो आपल्या जीवनाची काळजी घेतो, चाणाक्षपणे घेतो. जो भगवान श्रीकृष्णावर पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवित नाही, त्याला आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे हे शेवटपर्यंत समजतच नाही. आपल्या जीवनाची इति कर्तव्यता काय आहे हे शेवटपर्यंत न समजल्यामुळं संसारिक माणसाच्या चेहऱ्यावर अगदी क्वचित प्रसन्नता असते. बरं, या विरुद्ध भगवान श्रीकृष्णच हेच भोगता, स्वामी आणि प्रत्येक जीवमात्राचे तारणहार आहे. परमेश्वर, परमात्मा व सखा आहेत. हे सत्य जाणणाराच मनुष्य स्थिर मनाने शांतीची प्राप्ती करून घेऊ शकतो. परंतु भगवान श्रीकृष्णांना न मानणारे लोक भौतिकदृष्ट्या खूप संपन्न असले तरी नेहमी असमाधानी, अशांत आणि दुःखीच असतात. आता कशावरून? तर अगदी आपलं ग्रामीण उदाहरण जर दिलं तर पूर्वीच्या काळी एखाद्याला काही शेकड्यामध्ये पगार असायचा. आता काही लाखात जरी पगार असला तरी सुद्धा चेहऱ्यावरची शांती, समाधान, प्रसन्नता असतं का नाही, हे आपणच आपला अभ्यास केला पाहिजे. आणि याचं कारण एवढंच आहे की तो भगवंताकडे अर्पण करत नाही, भगवंताला कमी प्रमाणात मानतो. त्याच्या कृपेमुळेच मी हे जगतो ही त्याची संकल्पना नसते, म्हणून तो दुःखी असतो. बरं, आणि भगवान श्रीकृष्णाचे गुणगान करणारे, ध्यान करणारे, पूजन अर्चन करणारे हे निश्चित माहिती असते की श्रीकृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे. त्यामुळे ही स्थिती केवळ भगवान श्रीकृष्णाच्या अनुसंधानानेच, म्हणजे संबंध ठेवल्यानेच प्राप्त होते. आणि हे आपल्याला संस्कृत सुभाषित आपण बऱ्याच वेळेस ऐकलंय, तरी सुद्धा या ठिकाणी त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ते सुभाषित असं आहे, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. केशव या शब्दाची फोड कशी आहे, तर क अधिक ईश अधिक व म्हणजे केशव. क म्हणजे ब्रह्मदेव, ईश म्हणजे महादेव शंकर भगवान, आणि व म्हणजे आनंद, म्हणजेच ब्रह्मदेव व शंकरांनाही आनंद देणारा असा तो केशव आहे.
त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे नद्या सगळ्या समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे सर्व देवांना नमस्कार केल्यानंतर तो केशवालाच पोहोचतो. आता कशावरून? तर यासाठी आपण इतिहासातले एक दोन छोटे उदाहरण आहेत. पराशर पुत्र महर्षी व्यास त्यांनी सगळं वेद लिहिले, पण समाधान वाटेना. मग नारदाकडे गेले. तर नारदाला म्हटलं, मी एवढं सगळं लिहिलंय पण मला समाधानच वाटत नाही. नारद हसले. नारद म्हणे, तू भगवंताची लीला वर्णन केली का? त्याच्यासाठी काही लिहिलं का? ते म्हणे नाही. मग ती लिही. त्याप्रमाणे त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? श्रीमद भागवत. आणि मग भागवत ग्रंथ लिहिल्यानंतर भगवंताची ज्यांनी जे प्रेम भगवंताची लीला ह्या सगळ्या वर्णन केल्यानंतर त्यांना समाधान मिळालेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा भगवंत श्रीकृष्णाचं चरित्र भजन हे दिवसातून 5 मिनिट जरी केलं ना, तरी सुद्धा आपल्याला समाधान मिळायला लागतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आध्यात्मिक शास्त्र आपण सगळे लक्षात ठेवू की अध्यात्मशास्त्र हे असं शास्त्र आहे की ते आपली सर्वांगीण प्रगती करतं, यात तिळमात्रही शंका नाही. मग त्यासाठी थोडेसे यमनियम पाळणं, इंद्रिय शरीर शुद्धी असणं, नुसतं अहम ब्रह्मास्मी म्हणून चालत नाही. त्यासाठी आपलं शरीर सुद्धा शुद्ध पाहिजे. आणि त्याच्यासाठीच्या ज्या पायऱ्या आहेत, यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, ह्या गोष्टी थोड्याशा आपण चाणाक्षपूर्वक केल्या की मग आपलं इंद्रियांचं दमन होतं. दमन होतं म्हणजे काय होतं? तर इंद्रिये ताब्यात येतात. आता इंद्रिये ताब्यात नसली म्हणजे ते आपापल्या विषयाच्या उपभोगामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नेहमी कार्यरत असतात. याबद्दल आपल्याला खूप बोलता येईल, परंतु आपणच आपल्याला विचारायचं की मी आता हे ऐकतोय, मी आता हे बोलतोय, त्यावेळेस माझ्या अंतर्मनामध्ये अजून काही दुसरे विचार आहेत का? मग त्या विचारांना आपण जाणीवपूर्वक बाजूला करायचं आणि पूर्णपणे भगवंताच्या लीलांचं किंवा भगवद्गीतेचं श्रवण करायचं आहे. मी पण वाचन करायचं आहे. आपल्या डोळ्यांना जे आवडतं, आपला अभ्यास करतोय आपण, तर डोळे यांना बघायला, चांगलं बघायला नेहमीच आवडतं बरं का. आणि कळत नकळत आपल्या आवडत्या गोष्टी, वाक्य, चित्र ते नेहमी बघतात. आणि असंच नाक, कान, त्वचा, जीभ यासारख्या विषयांकडे मनाला ते ओढून नेतात. कोण? इंद्रिय. बरं. अशी स्थिती झाली की आत्माकार होणारी जी बुद्धी आहे, जिला प्रज्ञा म्हणतात, ती देखील नष्ट होते. आपल्या प्रत्येकाकडे प्रतिभा आहे, प्रज्ञा आहे, परंतु ह्या इंद्रियांच्या विषय उपभोगाच्या इच्छेमुळे ती प्रज्ञा जी आहे ती पतित होते. आणि जी बुद्धिमान, आणि आपल्याला विश्वामित्रांचं उदाहरण माहिती आहे, त्यामुळे त्याचा परत उच्चार करणं या ठिकाणी काही आवश्यक नाही. पण आजच्या घडीला आपल्या इंद्रियांना नामोहरण करणारी इतकी प्रलोभनं आहेत की आपण चक्रावून जातो. नुसतं मोबाईलवर एखादं कीर्तन ऐकायचं ठरलं की त्याच्यामध्ये परत जाहिराती येतात आणि आपलं मन सगळं विचलित करून टाकतात. हे झालं मोबाईल बद्दल. पण बऱ्याच गोष्टी आहेत. रोडवरील मोठमोठाली पोस्टर्स आहेत, चित्रपटांच्या जाहिराती आहेत, वर्तमानपत्रातल्या जाहिराती आहेत, वगैरे वगैरे. म्हणून ह्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी अध्यात्म हाच एकमेव सहारा आहे की जो आपल्याला अंतिमत सुख मिळून देणार आहे. आणि एकदा का हा दृष्टिकोन आपल्या लक्षात आला की कितीही प्रलोभन आपल्या समोर आली तरी आपण शांत राहणार आहोत. आज आपण काय अभ्यास केला? तर जीवनामध्ये दुःख नको असेल तर प्रेम व द्वेष यांना मनामध्ये स्थान न देता कर्तव्य बुद्धीने कर्म करावी. त्यामुळे बुद्धी लवकर स्थिर होते आणि बुद्धी स्थिर झाली की प्रसन्नता प्राप्त होते व तो आपोआप कर्मयोगी होतो. त्यामुळे बुद्धी सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच मनुष्य लवकर स्थिर होतो. आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये
भगवंतांनी सांगितलेल्या प्रेम व द्वेष यांना मनात स्थान न देता कर्तव्य बुद्धीने आपलं कर्म करूया. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम. आता प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम शांति शांति शांति. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी.